हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात धमाकेदार ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये विक्रांत शिर्केने स्वतःहून ऊर्जाला कॉल केला आणि तिला सांगितलं की मी तीर्थाशी लग्न करतोय. तुझ्यात दम असेल तर माझं आणि तीर्थाचं लग्न थांबवून दाखव. ऊर्जा आणि शौर्यने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि मग विक्रांत चक्क तीर्थाला बेशुद्ध करून तिला हातात घेऊन 7 फेरे पूर्ण करत होता. 6 फेरे पूर्ण झाले होते आणि 7वा फेरा पूर्ण होताच ऊर्जा आणि तीर्थाचं लग्न होणार होतं. पण त्याच वेळेस ऊर्जा आणि शौर्य तेथे पोहोचले आणि त्यांनी या विक्रांतची चांगलीच वाट लावली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि शौर्य हे दोघे मुंबईच्या दिशेने निघालेले असतात आणि ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य, आपल्याला सगळ्यात आधी हे शोधून काढावं लागेल की विक्रांतने तीर्थाला कोठे लपून ठेवलंय आणि जर हे शोधायचं असेल तर आपल्याला सगळं काही नीट विचार करावा लागेल. याचा अर्थ विक्रांत हा तेथेच लपून बसला असेल किंवा तीर्थाला त्याने तेथेच ठेवलं असेल, जी जागा तीर्थाच्या सेमिनारच्या लोकेशन पासून आणि विक्रांतच्या घरापासून जवळ आहे. म्हणजे विक्रांतला जास्त वेळ लागणार नाही आणि तीर्थाला किडनॅप केल्यावर जास्त वेळ ट्रॅव्हल करावा लागणार नाही. शौर्यला सुद्धा ही गोष्ट पटते. ऊर्जा म्हणते तीर्थाचं सेमिनार लोकेशन हे चेंबूर आहे. शौर्य म्हणतो हो, आणि विक्रांतचा बंगला सुद्धा चेंबूरमध्येच आहे. याचा अर्थ तीर्थाला त्याने चेंबूरमध्येच ठेवलं असेल. ऊर्जा म्हणते आणि चेंबूरमध्ये अशा ठिकाणी ठेवलं असेल जेथे लोकांची जास्त रेलचेल नाहीये. म्हणजे एखादा जुनं वेअर हाऊस, एखादा गोडाऊन, एखादी बंद पडलेली कंपनी, अशा ठिकाणी तो तीर्थाला ठेवेल. म्हणजे तीर्थाला तेथून किडनॅप करणं, तिला तेथे ठेवणं हे त्याच्यासाठी सोपं जाईल. ही गोष्ट शौर्यला सुद्धा पटते. ऊर्जा म्हणते फक्त मला एक गोष्ट कळत नाहीये की त्याने तीर्थाला का किडनॅप केलं असेल. तीर्थाला त्याला मारायचं नाहीये, त्याला पैशांची सुद्धा गरज नाहीये की त्याने पैशांसाठी तीर्थाला किडनॅप केलंय. मग तीर्थाला किडनॅप करण्याचं नेमकं कारण तरी काय आहे? शौर्य म्हणतो मला सुद्धा तेच कळत नाहीये त्याने तीर्थाला का किडनॅप केलं असेल. आणि तेवढ्यात ऊर्जाला ही गोष्ट समजते. ऊर्जा शौर्यला सांगते मला कळलंय शौर्य, त्याला तीर्थाशी लग्न करायचंय म्हणून त्याने तीर्थाला किडनॅप केलंय. हे ऐकून शौर्यला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा जे काही बोलतीये त्यावर शौर्याचा विश्वासच बसत नाही की विक्रांतने चक्क तीर्थाशी लग्न करायचं म्हणून तिला किडनॅप केलंय. इकडे हर्षवर्धन आणि आदित्य आपल्या रूममध्ये येतात. आदित्य रूमचा दरवाजा बंद करून घेतो. हर्षवर्धनला खूप टेन्शन आलेलं असतं. आदित्य विचारतो डॅड, आता काय करायचं? तीर्था किडनॅप झालीये. हर्षवर्धन म्हणतो ही गोष्ट घरात कोणालाही कळायला नको. आईसाहेबांची तब्येत अजूनही ठीक नाहीये आणि विजया खूप जास्त पॅनिक करेल. आदित्य म्हणतो डॅड, ते तर आपण करूच, घरात कोणाला सांगायचं नाही, पण तीर्थाला कोठे शोधायचं, कसं शोधायचं? हर्षवर्धन चिडून म्हणतो हे सगळं नक्कीच त्या आमदार शिर्केचं काम असायला पाहिजे, मी त्याला सोडणार नाहीये. आदित्य म्हणतो पण डॅड, आता आपण काय करणार आहोत? हा शौर्य सुद्धा मूर्ख आहे. पोलिसांना सांगायला होतं, आपण पोलिसांना कळवायचं का? तर हर्षवर्धन म्हणतो नाही नाही, तो बरोबर बोलतोय. या क्षणी आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, पोलिसांवर सुद्धा नाही. आदित्य म्हणतो पण त्यासाठी आपण तीर्थाचा जीव धोक्यात घालतोय. हर्षवर्धन म्हणतो नाही, मी तीर्थाला काहीच होऊ देणार नाहीये, मला विचार करू दे, काहीतरी आपण सोल्युशन काढूया. आदित्यला खूप टेन्शन येतं. आदित्य म्हणतो मला शौर्याचं म्हणणं बरोबर वाटतंय. हे सगळं नक्कीच त्या आमदार शिर्केने आणि त्या विक्रांतने केलं असेल. हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो आणि चक्क आमदार शिर्केला फोन करण्याचा विचार करतो. तो फोन करत असतो. आदित्य विचारतो डॅड, तुम्ही कोणाला फोन लावताय? हर्षवर्धन सांगतो दिग्विजय शिर्केला. हे ऐकून आदित्यला जबर धक्का बसतो. हर्षवर्धन शिर्केवर खूप चिडलेला असतो आणि इकडे पक्या मोकाशी आणि त्याचे गुंड तीर्थाला गाडीतून खाली उतरवतात आणि तेथे त्यांनी एक रिक्षा बोलवलेली असते. या रिक्षामध्ये तिला बसवत असतात. हे सगळं चाईचुई पाहतो आणि म्हणतो शौर्य दादाच्या बहिणीला ही माणसं कुठे घेऊन चाललेत? मला तर वेळच नाही मिळाला शौर्य दादा आणि ऊर्जाताईला सांगायला, त्यांना कळवायला पाहिजे. तो आपला मोबाईल बाहेर काढतो. एवढ्यात तोच विचार करतो नाही नाही,
फोनवर बोलण्याच्या नादात हे जर पुढे निघून गेले तर कुठे गेलेत हे मला कळणार नाही. आधी त्यांचा पाठलाग करतो. एकदा का ठिकाण कळलं मग मी तीर्थाताईबद्दल त्यांना सांगेल असा विचार चाईचुई करतो. आणि इकडे हे गुंड रिक्षामध्ये बसवत असतात तीर्थाला. रिक्षावाला म्हणतो, ए ए काय करताय तुम्ही, काय करताय? तर पक्या चक्क या रिक्षावाल्याला बंदूक दाखवतो आणि म्हणतो, सांगितलं तेवढं करायचं, जेथे न्यायचं तेथे न्यायचं, जेथे थांबायचं तेथे थांबायचं, नाहीतर तुला येथेच गोळी मारून संपून टाकेल. रिक्षावाला खूप घाबरतो आणि तयार होतो. मग पक्या तीर्थाला या रिक्षामध्ये बसवतात. हे सगळं चाईचुई पाहत असतो. चाईचुई लगेच आपल्या गाडीवर बसतो आणि पक्या तीर्थाला या रिक्षात घेऊन निघून जातो. चाईचुई त्याचा पाठलाग करतो. चाईचुई आहे म्हणूनच तीर्था कोठे ही गोष्ट ऊर्जा आणि शौर्यला समजणार एवढं मात्र नक्की, चाईचुई त्यांचा पाठलाग करत असतो. दुसरीकडे हर्षवर्धन रागाच्या भरात आमदार शिर्केला कॉल लावत असतो. आदित्य त्याला समजावून सांगतो, डॅड प्लीज कॉल करू नका, शौर्यने सांगितलंय की कोणालाही कॉल करायचा नाहीये. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आदित्य गप्प बस, तुझ्यापेक्षा आणि त्या शौर्यपेक्षा मला तीर्थाची जास्त काळजी आहे. बाप आहे मी तिचा, त्यामुळे आता मला माझ्या मनाने काहीतरी करू दे. असं म्हणून हर्षवर्धन आमदार शिर्केला कॉल लावतो. आमदार शिर्के निवांत त्याच्या घरी बसलेला असतो कॉफी पीत. हर्षवर्धनचा कॉल पाहून तो विचार करतो, अरे वा, वकील साहेबांचा कॉल, माफी मागायला फोन केलाय वाटतं. असा विचार करून आमदार शिर्के फोन उचलतो आणि म्हणतो, बोला वकील साहेब, माफी मागायला फोन केलाय का? तर आमदार शिर्केवर हर्षवर्धन खूप चिडतो आणि या मालिकेत पहिल्यांदाच अगदी एकेरी त्याचा उल्लेख करतो आणि त्याचा अपमान करतो आणि म्हणतो, अरे माफी मागायला नाही, भर चौकात नागडा करून चापकाचे फटके देऊन मारून टाकीन तुला, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्का बसतो. आमदार शिर्के विचारतो, वकील साहेब, शांत शांत, काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी काय बोलतोय ना हे मला चांगलंच कळतंय, पण तू आणि तुझा पोरगा काय करतोय हे तुम्हाला नाही कळतंय. आमदार शिर्के विचारतो, अहो काय झालंय एवढं चिडायला, स्पष्ट बोला ना, शिव्या काय देताय, नीट सांगा काय झालंय. हर्षवर्धन म्हणतो, माझ्या मुलीला किडनॅप केलं गेलंय आणि जर मला कळलं की यामध्ये तुझा आणि तुझ्या लेकाचा हात आहे तर दोघांना मी मारून टाकीन, दोघांचा जीव घेईल, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो. आमदार शिर्के म्हणतो, अहो ऐकून घ्या. पण फोन कट झाल्यावर तो म्हणतो, अरे देवा, तीर्थाला किडनॅप केलंय. आणि आमदार शिर्के लगेच हाक मारतो, विक्रांत विक्रांत. पण विक्रांत येत नाही, सुवर्णा आणि अर्पिता येतात आणि विचारतात काय झालं. आमदार शिर्के विचारतो, विक्रांत कोठे? सुवर्णा सांगते, मला नाही माहीत. आमदार शिर्के चिडून म्हणतो, अरे मला नाही माहीत म्हणजे, असं पोरांवर लक्ष ठेवता तुम्ही, या दोघींना काही कळतच नाही. आमदार शिर्के त्यांना सांगतो, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारचा कॉल आला होता, त्याच्या पोरीला किडनॅप केलं गेलंय त्या तीर्थाला. हे ऐकून या दोघींना जबर धक्का बसतो. अर्पिता म्हणते, तीर्थाला किडनॅप केलंय? आमदार शिर्केला खूप टेन्शन आलेलं असतं. नक्कीच हे आपल्या मुलाचंच कांड आहे हे त्याला समजलेलं असतं. आणि इकडे ऊर्जा ही शौर्यला सांगते, हो शौर्य, विक्रांतने तीर्थाशी लग्न करण्यासाठीच तिला किडनॅप केलंय. तर शौर्य म्हणतो, पण तो तीर्थाशी लग्न करायला तिला का किडनॅप करेल, त्याच्या मागचा हेतू काय असेल? ऊर्जा त्याला समजावून सांगते, बदला घेण्यासाठी. आपण त्याचं आणि पद्माचं लग्न नाही होऊ दिलं, त्या लग्नामध्ये त्याचा अपमान झाला, त्याची बदनामी झाली आणि या बदनामीचा बदला घेण्यासाठीच त्याने हे लग्न करायचं ठरवलंय. शौर्य चिडून म्हणतो, आता मी त्या विक्रांतला सोडणार नाहीये, एकदा तो माझ्या हाती लागू दे, मग पहा मी त्याचं काय करतो. ऊर्जा म्हणते, आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे. शौर्य गाडी जोरात चालव आणि या दोघांचा प्रवास सुरू असतो. इकडे आमदार शिर्के सेक्रेटरी पाटोळेला बोलून घेतो आणि त्याला सांगतो, तो विक्रांत कोठे गेलाय आत्ताच्या आत्ता शोधून काढायचं आणि त्याला माझ्यासमोर उभं करायचं. निघा आता. पाटोळे तेथून निघून जातो. अर्पिताला आठवतं की आपल्या समोरच आज सकाळी विक्रांत घराबाहेर जात होता आणि त्याच्याकडे पैसे होते. याचा अर्थ ते पैसे त्याने तीर्थाला किडनॅप करण्यासाठीच घराबाहेर नेले हे तिला समजतं. इकडे आमदार शिर्केला खूप टेन्शन आलेलं असतं. आमदार शिर्के म्हणतो, जर या विक्रांतने तीर्थाला किडनॅप केलं असेल ना तर आपल्यावर खूप मोठं संकट येणार आहे. या पोराला आवरावं लागणार आहे, या पोराला लगाम घालावा लागणार आहे, हाच प्रश्न त्याच्यासमोर असतो. आणि तेवढ्यात अर्पिता त्याला म्हणते, पप्पा, तीर्थाला त्या विक्रांतनेच किडनॅप केलंय. हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्का बसतो. आणि इकडे
विक्रांत त्याच्या अड्ड्यावर असतो. अजून सुद्धा तीर्थ आलेली नाहीये, त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. हा पक्या कोठे राहिला, अजून तीर्थाला का घेऊन नाही आला, काही लोचा तर झाला नसेल ना, हाच प्रश्न त्याला पडतो. आणि त्याच वेळेस तो पक्याला कॉल लावतो, पण पक्या काही फोन उचलत नाही. त्यामुळे त्याला खूप टेन्शन येतं. हा पक्या का फोन उचलत नाहीये, हाच प्रश्न विक्रांतला पडलेला असतो. आणि तेवढ्यात विक्रांतचा एक माणूस तीर्थासाठी लग्नाची साडी आणि दागिने घेऊन येतो आणि विचारतो, विक्रांत दादा हे कोठे ठेवायचं. विक्रांत ओरडून म्हणतो, ठेव माझ्या डोक्यावर. काय घाणेरडे प्रश्न विचारतोय, ठेव कुठं पण. हा पोरगा तेथून निघून जातो. विक्रांतला खूप टेन्शन आलेलं असतं. अजून तीर्था येथे का पोहोचली नाही, काही लोचा तर झाला नसेल ना, या पक्याने काय केलं असेल, हाच प्रश्न विक्रांतला पडतो. विक्रांतला खूप टेन्शन येतं. आणि इकडे आदित्य आणि हर्षवर्धन रूम मध्ये असतात. तेवढ्यात विजया तेथे येते आणि म्हणते, आदित्य तीर्था अजून घरी आलेली नाहीये, तिचं सेमिनार संपून खूप उशीर झाला, मला काळजी वाटतीये. आदित्यला काय सांगावं ते कळतच नाही. हर्षवर्धन गप्प बसतो, आदित्यही गप्प बसतो. विजया म्हणते, अरे रोज या वेळेपर्यंत ती येते, याच्या आधीच येते, आता तर बाहेर अंधार सुद्धा पडलाय, अजून ती आलेली नाहीये, काय करायचं. हर्षवर्धन म्हणतो, विजया तिने सांगितलं होतं ना, तिला यायला उशीर होईल. विजया म्हणते, हो पण किती उशीर होईल हे नव्हतं सांगितलं. हर्षवर्धन म्हणतो, तिने माझ्याकडून पैसे नेले आहेत, ती मित्रांना ट्रीट देणार होती, कदाचित डिनर करूनच ते घरी येणार असतील, नको टेन्शन घेऊ, ती थोड्या वेळाने येईल. विजया म्हणते, अहो पण. आदित्य तिला समजावून सांगतो, मॉम नको टेन्शन घेऊ, जर अजून एका तासामध्ये ती घरी नाही आली तर मी स्वतः तिला शोधायला जाईल, आपण थोड्या वेळाने ॲक्शन घेऊ, प्लीज तू शांत हो, रिलॅक्स हो. विजया म्हणते, ठीक आहे. आणि विजया तेथून बाहेर निघून जाते. आणि आदित्य म्हणतो, डॅड आपल्याला काहीतरी करावं लागेल, मी शौर्यला कॉल करतो. आणि आदित्य शौर्यला फोन करतो. ऊर्जाच्या हातात शौर्याचा फोन असतो. ऊर्जा सांगते, आदित्य दादाचा कॉल आहे. ऊर्जा फोन स्पीकरवर ठेवते. आदित्य विचारतो, शौर्य तुम्ही कुठे आहात. शौर्य सांगतो, आत्ताच टोल नाका क्रॉस केलाय. आदित्य विचारतो, पण तुम्ही एक्झॅक्टली कुठे जाताय. शौर्य सांगतो, दादा घरात कोणाला काही कळू देऊ नको, आजीला मॉमला कोणाला कळू देऊ नको. दादा सांगतो, अरे बाबा कोणाला नाही सांगितलंय, तू कधी येणार आहे कुठे जाणार आहे ते सांग. शौर्य सांगतो, आम्ही ना चेंबूरला जातोय, आम्हाला असा संशय आहे की विक्रांतने नक्कीच तीर्थाला चेंबूरमध्ये ठेवलं असेल. आदित्य म्हणतो, ठीक आहे मी सुद्धा लगेच निघतो. शौर्य म्हणतो, नाही नाही, घरात कोणाला संशय येईल असं काही करू नका, तुम्ही सगळे घरातच थांबा. म्हणजे शौर्य आणि ऊर्जाला सगळी हिरोगिरी स्वतःच करायची आहे, नाहीतर आदित्य हर्षवर्धन यांनी शोधल्यावर फायदाच होणार आहे ना, पण सगळं क्रेडिट या दोघांनाच घ्यायचं आहे. आदित्यला शौर्य सांगतो, तुम्ही घरातच थांबा, आम्ही तीर्थाला घेतल्याशिवाय घरी परत येणार नाहीये, आम्ही तिला सुखरूप घेऊन येऊ, टेन्शन घेऊ नका. आणि शौर्य फोन कट करतो. आदित्य आणि हर्षवर्धनला खूप टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय करायचं आणि पुढे काय होणार. आणि दुसरीकडे विक्रांत हा त्याच्या अड्ड्याच्या बाहेर वाट पाहत असतो. तेवढ्यात पक्या रिक्षाने तीर्थाला घेऊन तेथे पोहोचतो आणि हे दोघेही गाडीच्या खाली उतरतात. त्यांच्या आधीच तेथे चायचुई पोहोचलेला असतो आणि झाडामागे लपून हे सगळं पाहत असतो. तीर्थाला घेऊन पक्या रिक्षाच्या खाली उतरतो आणि विक्रांत विचारतो, पक्या तू तीर्थाला घेऊन रिक्षाने आलाय, तुमची कार कुठे गेली. पक्या म्हणतो, अहो विक्रांत साहेब ती लय मोठी गोष्ट आहे, ती सांगायला आता वेळ नाहीये, आणि ही तुमची चिमणी आहे ना, इतकी फडफड 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 करते, लई त्रास दिलाय तिने मला. आणि विक्रांत हा तीर्थाकडे पाहून म्हणतो, सॉरी तीर्था, तुला या अवस्थेत इथे आणावं लागलं, पण आता काही पर्यायच नव्हता, सॉरी, परत असं होणार नाही.